Hello everyone, welcome to my channel. From this lecture, we are going to start the first chapter of our syllabus, which is Introduction to the Algorithms. Very basic and interesting chapter. If you have knowledge about this chapter, then you will definitely get all concept understanding of the whole syllabus in this chapter only. So this is introductory part of whole syllabus. So before moving towards the topic, let us understand the definition of an algorithm. An algorithm is a finite step-by-step procedure used to solve a problem or perform a task. Means डे टू डे लाईफमध्ये आपल्याला कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर आपण पर्टिक्युलर स्टेप्स फॉलो करतो. त्या स्टेप्सला आपण अल्गोरिदम असं डिफाईन करतो. हा अल्गोरिदम कशाही प्रकारचा असू शकतो. डे टू डे लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात ते सॉल्व्ह करण्यासाठी ज्या स्टेप्स आपण फॉलो करतो त्याला आपण अल्गोरिदम म्हणतो. सपोज आपल्याला 2+2 करायचा आहे, 2+2 तर आपण एक नंबर इनपुट घेतो, दुसरा नंबर इनपुट घेतो, त्यांच्यामध्ये ऍडिशन परफॉर्म करतो आणि देन आपण आउटपुट जनरेट करतो. त्याला आपण अल्गोरिदम म्हणणार आहे, अल्गोरिदम ऑफ ऍडिशन. We will see in a next slide what is the examples of an algorithm. In simple words, algorithm is equal to clear and logical steps to do something. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की कोणती कन्सेप्ट कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ज्या स्टेप्स आपण फॉलो करतो, ज्या रूल्सला आपण फॉलो करतो त्याला आपण अल्गोरिदम म्हणतो. क्लिअर अँड लॉजिकल स्टेप्स पाहिजेत त्याला आपण अल्गोरिदम म्हणतो. बेस्ट एक्झाम्पल आपण डे टू डे लाईफ मधलं घेतलं तर आपल्याला एटीएम मधून कॅश विड्रॉल करायचे असेल तर पहिल्यांदा आपण एटीएम कार्ड इन्सर्ट करतो, देन पिन इन्सर्ट करतो, काय असेल तो 1 2 3 4 आपला जो पर्टिक्युलर पासवर्ड असेल तो इन्सर्ट करतो, देन विड्रॉल ऑप्शन सिलेक्ट करून अमाऊंट एंटर करून कॅश आणि कार्ड कलेक्ट करतो. हा एक अल्गोरिदम आहे. तर हा अल्गोरिदम इन कम्प्युटर टर्म्स मध्ये आपण मगाशीच एक बघितला की ऍडिशन ऑफ टू नंबर्स ऑफ सम ऑफ टू नंबर्स. एक नंबर इनपुट घ्यावा लागेल, दुसरा नंबर इनपुट घ्यावा लागेल, दोन नंबरचे ऍडिशन करताना. सपोज फर्स्ट नंबर इज 12 and सेकंड नंबर इज 13, देन ऍडिशन इज इक्वल टू 25. हा एक रूल आहे, हा एक स्टेप्स आहेत, ह्या तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. त्या आपल्याला अल्गोरिदम मध्ये कन्वर्ट करताना आपल्याला एक व्हेरिएबल घ्यावा लागेल ज्याच्यामध्ये आपण हा डेटा स्टोअर करणार आहे. म्हणजे एस इज इक्वल टू 25 जो रिझल्ट येणार आहे तो आपण त्याच्यामध्ये स्टोअर करणार आहे. आणि जो अल्गोरिदम असेल तो अशा प्रकारे असेल, डू num1 plus num2 is equal to s. बेसिक एकदम सिंपल अल्गोरिदम आहे. कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर आपल्याला त्याला अल्गोरिदम मध्ये कन्वर्ट करावं लागतं. सपोज तुम्हाला एखादं तिकीट बुक करायचं आहे, तिकीट बुक करण्यासाठी आपल्याला प्लॅटफॉर्म चूज करावा लागेल. प्लॅटफॉर्म पहिला असेल कोणता, देन आपल्याला तिकीट कशाचं बुक करायचं एक्झॅक्टली, म्हणजे बसचं करायचं आहे, ट्रेनचं करायचं आहे, फ्लाईटचं करायचं आहे, कशाचं करायचं हे आपण फायनल करतो. देन पेमेंट करतो, देन काय पीडीएफ असेल किंवा तिकीट असेल ते जनरेट होतं आणि देन आपण ट्रॅव्हलिंग करतो. हा एक तिकीट बुकिंगचा अल्गोरिदम आहे. तर यावरून आपल्याला एक अंडरस्टँडिंग झालं असेल की कोणतीही ऍक्टिव्हिटी परफॉर्म करण्यासाठी ज्या लॉजिकल स्टेप्स किंवा सिक्वेन्स ऑफ स्टेप्स फॉलो करतो त्याला आपण अल्गोरिदम म्हणतो. मीन्स स्टेप बाय स्टेप प्रोसिजर यूज टू डू समथिंग कॉल्ड एज अन अल्गोरिदम.